भाताचं दार. हातात पुस्तक नव्हतं तर भाताची रोपं होती आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता चिखलात खेळण्याचा निरागस आनंद. मी ऐश्वर्या पाटील आणि आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी. ही गोष्ट आहे भुदरगड तालुक्यातील निळपण येथील जवाहर हायस्कूलची, जिथे माझी माती माझी आई या उपक्रमानं एका दिवसासाठी शाळेचं रूपांतर थेट शेतात झालं. विद्यार्थ्यांनी चिखलात उड्या मारल्या, पावसात मनसोक्त भिजले आणि मातीशी आपलं नातं पुन्हा एकदा जिवंत केलं. चिखलात खेळणं हा केवळ आनंद नव्हता, तर तो होता श्रमाचा पहिला धडा. खेळता खेळता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात नकळत शेतकऱ्याच्या कष्टाविषयी आदर निर्माण होत होता. आपण जे अन्न रोज ताटात वाढून घेतो त्या प्रत्येक दाण्यामागं किती मेहनत असते हे पुस्तकातून समजत नाही, ते प्रत्यक्ष चिखलात उतरल्यावरच समजतं. निळपणच्या या विद्यार्थ्यांनी भाताची रोपं लावताना केवळ शेतीचा अनुभव घेतला नाही, तर मातीशी एक भावनिक नातंही जोडलं. यानंतर शाळेच्या परसबागेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात भाताची रोपं आली. एका मागोमाग एक रोप चिखलात रुजत गेली. माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात खांद्याला खांदा देऊन सहभाग घेतला. ट्रॅक्टर, पाण्याचा टँकर आणि भाताचा तरवा उपलब्ध करून देत गावानेही या उपक्रमाला आपलेपणाची साथ दिली. कार्यक्रमाला उपस्थित गट शिक्षण अधिकारी प्रबोध कांबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि शेतकऱ्यांप्रती आदर निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. तर शिक्षकांनी पारंपरिक शेतकरी वेश परिधान करून विद्यार्थ्यांसोबत शेतीचा आनंद लुटत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. चिखल धुवून जाईल, पण आज मातीने दिलेले संस्कार कायम मनात राहतील, कारण भविष्यातील सुशिक्षित पिढीला आपल्या मातीतूनच जीवनाचा सर्वात मोठा धडा मिळाला. पावसाळा सुरू झाला आणि विद्यार्थ्यांमध्येही शेतीची ओढ या आपल्या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळाली. पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.